नमस्कार मित्रांनो, मी गोविंद हिबारे शाश्वतच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण भेटलो आहोत मोस्ट अवेटेड जे नोटिफिकेशन होतं एस-एस-सीचं मार्च पासून येणार होतं. म्हणजे जी तारीख होती याच्यामध्ये ते मार्च मधली होती, बरोबर. तेव्हापासून खूप जण याची वाट पाहत होते. तर ते काल ते नोटिफिकेशन आलेलं आहे. आता एस-एस-सी सीजीएल काय, कशाबद्दल आहे, काय नाहीये, हे खूप लोकांना पहिल्यांदा तर माहीतच नाहीये. आज या सेमिनारमध्ये या पूर्ण सिस्टम या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर एस-एस-सी काय, त्याच्यानंतर सीजीएल काय, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत, त्याच्याबद्दलची ऍड काय, किती वॅकन्सी आहेत, कधीपासून भरायच्यात जागा, किती जागा भरायच्यात, ओके. त्यानंतर कधी फॉर्म भरायला सुरुवात करायची, फॉर्म भरताना घेण्याची काळजी काय, कसा फॉर्म भरायचा, या सगळ्या प्रश्नाची उत्तर आज आपण घेणार आहोत. पहिल्यांदा सुरू करूया स्टाफ सिलेक्शन कमिशन पासून. काय आहे हे पंचन, हे आहे स्टाफ सिलेक्शन कमिशनची ऍड, बरोबर आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन कोणासाठी काम करतं, तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी च्या वेगवेगळ्या पोस्ट भरण्यासाठीचं काम कोण करतं, तर स्टाफ सिलेक्शन कमिशन करतं. ओके. याचं ऑफिस कुठे, न्यू सगळ्यात मोठं मेन ऑफिस कुठे, स्टाफ सिलेक्शन कमिशन ब्लॉक 12 सीजीओ कॉम्प्लेक्स लोधी रोड नवी दिल्ली, इथे याचं मेन ऑफिस आहे. इथून हे वर्कआउट करतं. जसं आपलं एमपीएससी मुंबईतून वर्कआउट करतंय बदलापूरमधून, तसं हे इथून वर्कआउट करतंय, बरोबर आहे. तर ही सगळ्यात महत्वाची काय, तर स्टाफ सिलेक्शन कमिशन एक अशी गोष्ट आहे जी सगळ्यात जास्त रिक्रुटमेंट तयार करते भारतात. म्हणजे असं बोलायला वावगं नाही राहणार, सगळ्यात जास्त जॉब जनरेशन कोणातर्फे भरले जातात, जॉब कोणाकडून दिले जातात, तर ह्या कमिशन कडून दिले जातात. वर्षाचे नाही म्हणलं तरी 9 परीक्षा असतात. 9 परीक्षेमधून नियर अबाउट 1 ते 1.5 लाख जॉब याच्यातून दिले जातात. ओके. त्यातली सगळ्यात पॉप्युलर ऍड म्हणजे ही एस-एस-सी सीजीएल. काय आहे एस-एस-सी सीजीएल बघूया. पहिल्यांदा याच्या वॅकन्सीज किती आहेत बघूया. आता याच्या वॅकन्सी आहेत 12,256. या टेंटेटिव्ह वॅकन्सीज आहेत म्हणून सांगितलंय. कसं टेंटेटिव्ह म्हणजे या वाढण्याची चान्सेस आहेत. जोपर्यंत याची टियर 2 होत नाही तोपर्यंत टियर 2 पर्यंत याच्या वॅकन्सीज वाढत राहतात. आता टियर 2 काय, टियर 1 काय, याच्याबद्दल पण आपण बोलणार आहोत, बरोबर आहे. वाढत राहतात. हे किती होतील, मिनिमम या वाढून 15,000 पर्यंत जाण्याची चान्सेस आहे. होय बाळांनो, सगळ्यांनो मित्रांनो, या 15,000 पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत. एवढ्या वॅकन्सी आपण फक्त कुठेतरीच ऐकतो, कधीतरीच ऐकतो. 15,000 वॅकन्सी, हो मला मान्य आहे ओव्हरऑल इंडिया वॅकन्सी आहेत, पण पर्सेंटेज ऑफ कॅन्डिडेट फार कमी आहे बाकीच्या एक्झामच्या मानाने. ओके. तेवढ्या वॅकन्सीच्या मानाने पर्सेंटेज ऑफ कॅन्डिडेट फार कमी आहे. सगळ्यावर बोलणार आहोत आज. का बरं गरजेचं आहे, महाराष्ट्राने याच्याकडे का बरं लक्ष दिलं पाहिजे, आता वेळ झाली आहे याच्याकडे लक्ष द्यायची. ओके, चला बघूया पुढचा. नोटीस काय, कंबाईन ग्रॅज्युएट लेवल 2026 कधी ऍड प्रसिद्ध झाली, डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन 21/5/2026 पासून तुम्ही याचे फॉर्म भरू शकता ते 22/6 पर्यंत, बरोबर आहे. 22 जून पर्यंत तुम्ही याचे फॉर्म भरू शकता. 1 महिन्याचा कालावधी आहे. नियर अबाउट मधल्या काही पिरियड मध्ये भरून द्या, उगा जास्त वेळ लावू नका. त्यानंतर लास्ट डेट किती आहे, 22 तारीख आहे. त्याच्यानंतर मेकिंग ऑनलाईन पेमेंट 23 तारखेपर्यंत करू शकता तुम्ही. विंडो ऑफ ऍप्लिकेशन करेक्शन, हे करेक्शनचं काय, कुठे जर फॉर्म चुकला असेल 23 ते 29 पर्यंत तुम्ही काय करता, 29 ते 1 पर्यंत तुम्हाला ते ऍप्लिकेशन विंडो करेक्शन, म्हणजे तुमचं कुठे स्पेलिंग चुकलं असेल, काय चुकलं असेल, कुठं कॅटेगरी बदलायची असेल, काय बदलायचं असेल, तर तुम्ही या विंडोमध्ये तुम्ही काय करा का करेक्शन करू शकता. याची टियर 1 म्हणजे आपल्या भाषेत प्री, टियर 1 म्हणजे काय, याला कंबाईन मध्ये काय म्हणजे एसएससी मध्ये काय म्हणतात, प्रीला टियर 1 म्हणतात, बरोबर. टियर 1 याचे सप्टेंबर टू ऑगस्ट ते सप्टेंबर मध्ये होईल. म्हणजे टेंटेटिव्हली सांगितलं ऑगस्ट सप्टेंबर, कारण की 15-15 दिवस परीक्षा चालते, शिफ्ट मध्ये होते, 15-15 दिवस चालते, त्याच्यामुळे ऑगस्ट सप्टेंबर सांगितलंय. आणि टियर 2 टेंटेटिव्हली डिसेंबर मध्ये सांगितली आहे. आता चालू आहे मे, जून, जुलै, ऑगस्ट 3 महिने आहेत कशाला, टियर 1 ला. आणि डिसेंबर, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अजून 6 महिने आहेत टियर 2 ला. कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करायला एवढा काळ भरपूर झाला, फक्त व्यवस्थित माहिती असायला पाहिजे. चला पुढे जाऊया. सीजीएल काय, एसएससी काय, स्टाफ सिलेक्शन कमिशन काय करतं रे, ग्रुप ए च्या सोडून ग्रुप ए च्या सेंट्रल साठी ग्रुप ए च्या जागा कोण भरतं,
एक मोठ्या प्रमाणात UPSC हे सगळ्याला माहित असेल. तर त्याच्या सोडून ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी सगळ्या जागा भरल्या जातात त्या SSC थ्रू भरल्या जातात. आता त्याच्यातली पण एक कुठली कंबाईन ग्रॅज्युएट लेवल सगळ्यात पॉप्युलर एक्झाम. कंबाईन ग्रॅज्युएट लेवल का बरं? एनी ग्रॅज्युएट याच्यासाठी फॉर्म भरू शकतो. याच्यामध्ये ग्रुप बी अँड ग्रुप सी च्या पोस्ट भरलेल्या आहेत. वेगवेगळ्या 32 डिपार्टमेंटमध्ये नियर अबाउट 40 पोस्ट भरल्या जातात. आज त्या पोस्ट पण बघणार आहोत आपण. आज त्या पोस्ट पण भरल्या जातात. काय आहे? ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं फक्त एकच क्रायटेरिया आहे. तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असलं पाहिजे. लास्ट इयर अप्लाय करू शकता का? हो, करू शकता. जून पर्यंत तुमचा रिझल्ट यायला पाहिजे. बाकी काही क्रायटेरिया नाही. लास्ट इयर अप्लाय करू शकता तर हो, करू शकता. बरोबर आहे. लास्ट इयर बरोबर, ज्यांचा रिझल्ट अवेटिंग आहे ते अप्लाय करू शकता. नेक्स्ट, आता पोस्ट कुठल्या कुठल्या त्या पहिल्यांदा बघून घ्या. फक्त मी ज्या सांगतो त्या तुम्ही कुठेतरी सिरीज मध्ये, कुठेतरी मूवी मध्ये अशा ऐकलेल्या पोस्ट असतील. मग तुम्हाला ते व्हायचं असेल तर स्टाफ सिलेक्शनची परीक्षा द्यावी लागते. पहिली पोस्ट आहे असिस्टंट ऑडिट ऑफिसर, सेंट्रल कॅडर. कुठे जॉब आहे? C&AG म्हणजे कॅग मध्ये जॉब आहे. हे नाव फक्त आपण इकॉनॉमिक्सचा अभ्यास करताना ऐकलेलं आहे. ह्या जॉब कॅग मध्ये. वय वर्ष किती आहे? नॉन गॅजेटेड ग्रुप बी ची पोस्ट आहे. 18 ते 30 पर्यंत तुम्ही ओपन साठी काय करू शकता? अप्लाय करू शकता. तुम्हाला कॅग मध्ये जायचं असेल, सरकारचं ऑडिट करायचं असेल तर तुम्ही या डिपार्टमेंटला जायचं असतं. आफ्टर दॅट त्याचमध्ये स्टेटमध्ये जर कॅग मध्ये जर जायचं असेल, स्टेटचं ऑडिट करायचे असतील तर तुम्हाला स्टेट कॅडर पण भेटू शकतात तेच पोस्टसाठी. बरोबर आहे. त्याचं पण तेच आहे. अकाउंट ऑफिसर, असिस्टंट अकाउंट ऑफिसर AAO, वन ऑफ द बेस्ट पोस्ट फॉर द कॅग. असिस्टंट अकाउंट ऑफिसर. बरोबर आहे. ऑडिट ऑफिसर आणि अकाउंट ऑफिसर याच्यासाठी काही स्पेशल क्रायटेरिया आहेत, त्याच्याबद्दल इसेन्शियल क्वालिफिकेशन मध्ये आपण बोलणार आहोत या 2-3 पोस्टसाठीच. आफ्टर दॅट असिस्टंट सेक्शन ऑफिसर, सेंट्रल सेक्रेटरियल सर्व्हिसेस 20 ते 30. हे काय जॉब आहे माहिती आहे का तुम्हाला? बघा, सेंट्रल सेक्रेटरियल सर्व्हिसेस तुमचं ऑफिस असेल दिल्लीमध्ये. तुम्ही जिथे देशातलं सगळ्यात पॉवरफुल गोष्ट असतात, पॉवरफुल लोक असतात त्या ठिकाणी तुम्ही काम करणार आहात. म्हणजे पॉवर सेंट्रलायझेशन जिथं म्हणतो आपण सेक्रेटरियल सर्व्हिसेस, तिथं तुम्ही काम करायचं. तुम्हाला तुम्हाला तुमचा योग येईल ह्या परीक्षेनुसार. बरोबर. ग्रुप बी चीच पोस्ट आहे. अवघड आहे का परीक्षा? बिलकुल नाही. परीक्षेबद्दल पण बोलणार आहोत. त्यानंतर बघून घ्या रे, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, इंटेलिजन्स ब्युरो, त्याला आपण काय म्हणतो? IB. तुम्हाला जर IB मध्ये काम करायचं असेल तर ही परीक्षा द्यावी लागेल. बरोबर. IB मध्ये काम करायचे असेल तर ही परीक्षा द्यावी लागेल. बघा, डिपार्टमेंटच तसे आहेत. असिस्टंट सेक्शन ऑफिसर, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज. कुठे? सगळ्या भारतात कुठेही वॅकन्सी असू शकतात. आता पहिला प्रश्न काही लोकांना पडतो, सर सेंट्रल लेवलच्या जागा आहेत, महाराष्ट्र सोडून जावं लागेल. असं काहीच नाही होणार आहे. तुम्हाला सांगतो काय कॉन्सेप्ट आहे. 10% नियर अबाउट 10% जॉब ना, 10 ते 15% जॉब या सर्व्हिसेस मधले महाराष्ट्रामध्ये. 10 ते 15% जॉब महाराष्ट्रामध्ये. पूर्ण देशापैकी एका राज्यात 10 ते 15% जॉब आहेत. आणि पर्सेंटेज किती पास होणार यांचं? 3%. जर मागच्या 4 वर्षाचा ऍव्हरेज पाहिला तर 3% लोक याच्यामध्ये अप्लाय होत आहेत, पास होत आहेत. अरे कावर पास होत नाहीयेत? अप्लायच करत नाहीत आपल्याकडचे लोक. बरोबर आहे. मग तुला महाराष्ट्र सोडून जायची गरजच नाही बाळा. उलट तुला होम डिस्ट्रिक्ट सुद्धा भेटू शकतं. पूर्ण 32 डिपार्टमेंट पैकी 18 ऑफिसेस, 18 डिपार्टमेंटचे ऑफिसेस, मिनिस्ट्रीचे ऑफिसेस, डिपार्टमेंटचे ऑफिसेस महाराष्ट्रात आहेत. एक एक्झाम्पल देतो. इन्कम टॅक्सचे 3 ऑफिसेस आहेत पुण्यामध्ये. बरोबर आहे. एक्साईजचे 2 ऑफिसेस आहेत. आपल्या इथले पोरं किती आहेत तिथे? त्या लिस्टवर नावं जेव्हा बघतो आपण, त्या बोर्डवर नावं जेव्हा बघतो आपण लिस्टमध्ये त्या, तर महाराष्ट्रीयन तुरळक दिसतात. हा, रँकिंग लेवलला म्हणजे ग्रुप एच्या लेवलला, IRS, IAS लेवलला तिथे दिसतील आपली मराठी नावं. पण खालचे जे लेवल आहेत म्हणजे ग्रुप बी ची जी लेवल आहे, इन्स्पेक्टर लेवलची, असिस्टंट सेक्शन ऑफिसरची लेवलची, तिथे मराठी नावं तुरळक दिसतात. कारण काय? हे पर्सेंटेजच नाहीये.
आपण या एक्झामला काय केलेलं वगळलेलं आहे. तसं पाहिलं तर खूप चांगली एक्झाम आहे, खूप चांगल्या पोस्ट आहेत, तो वगळायला नको आहे. त्यानंतर बघा, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, MEA. तुम्हाला भारताच्या बाहेर गव्हर्नमेंट जॉब करायचं कधी विचार आलाय का रे? बरोबर आहे, तुम्हाला भारताच्या बाहेर जाऊन गव्हर्नमेंट जॉब करायचा आहे असं होतं का? नाही. ऑन साईट जाणं म्हणजे वेगवेगळ्या एम्बेसीज मध्ये तुम्हाला काम करण्याची संधी भेटेल. इथे वेगवेगळ्या एम्बेसीज मध्ये काम करण्याची संधी भेटेल. म्हणजे बेसिकली इथं 5 वर्ष तर डेप्युटेशनच आहे, फक्त 5 वर्ष डेप्युटेशन आहे, मिनिमम 5 वर्ष डेप्युटेशन आहे अदर कंट्रीमध्ये, US, UK, कॅनडा वगैरे सगळीकडे एम्बेसीमध्ये वेगवेगळ्या. आता हे तुमच्या याच्यावर आहे कुठे जाता तुम्ही. त्यानंतर असिस्टंट सेक्शन ऑफिसर इन अ आर्म फोर्सेस हेडक्वार्टर, पुण्यामध्ये खडकी कंटोन्मेंट आहे, संभाजीनगरला पण आहे, नागपूरला पण आहे, नाशिकला पण आहे, सगळीकडे. तिथं आर्म फोर्सेस हेडक्वार्टर मध्ये तुम्हाला असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणून काम करण्याची संधी भेटू शकते. आर्मी सोबत आर्मीमध्ये न जाता काम करण्याची संधी, म्हणजे आर्मीचे सगळे बेनिफिट तुम्हाला भेटू शकतात. असिस्टंट सेक्शन ऑफिसर इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, सगळ्या डिपार्टमेंट मध्ये तुम्हाला जॉब आहे. सगळ्याचं एक्सप्लेन करायचं नाहीये. जे तुम्हाला जे क्लिअर आणि जे असतात, ज्याला आपण ज्याला क्रीम डिपार्टमेंट म्हणतो, क्रीम जॉब म्हणतो, किंवा ड्रीम जॉब असतात कोणाचे, त्या टाईपचे एक्सप्लेन करूया. बघा, मिनिस्ट्री ऑफ अदर ऑर्गनायझेशन, ओके. सगळ्यात जास्त ज्याचं कट ऑफ लागतं तो म्हणजे इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये तुम्हाला 10 टाकणारे लोक असतात बघा, इन्कम टॅक्सचे इन्स्पेक्टर असतात. ते कसं होणार आहे तर तुम्हाला या परीक्षेने व्हावं लागेल. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये काय ऍज अ इन्स्पेक्टर म्हणून काम करायचं असेल तर सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस, CBDT, इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर ऑफ सेंट्रल एक्साइज, त्याला आपण सध्या काय म्हणतो, GST इन्स्पेक्टर म्हणतो. एक्साइजचं काय झालंय, GST झालंय. सेंट्रल एक्साइज, बरोबर. सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस मध्ये ऍज अ कस्टम आणि एक्साइज च्या मध्ये तुम्हाला जर इन्स्पेक्टर व्हायचं असेल तर तुम्हाला हीच परीक्षा द्यावी लागते. आफ्टर दॅट इन्स्पेक्टर अँड प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर, एक्झामिनर, ह्या 2 पोस्ट अशा आहेत, म्हणजे इन्स्पेक्टरच्या वरच्या पोस्ट आहेत. त्या कुठल्या प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर आणि एक्झामिनर, कुठल्याही इन्स्पेक्टरच्या वरच्या पोस्ट आहेत. वन ऑफ द बेस्ट CBDT आणि CBIDT, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस आणि सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस मध्ये ऍज अ इन्स्पेक्टर किंवा प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर होणं म्हणजे फार मोठी गोष्ट असते. त्याला एक्झामिनर म्हणजे सर्वेअर म्हणून संबोधतात. त्याच्यानंतर आपण जे सगळ्यात जास्त ज्याच्याबद्दल ऐकतोय आजकाल, असिस्टंट एन्फोर्समेंट ऑफिसर, डायरेक्टर ऑफ एन्फोर्समेंट डिपार्टमेंट रेव्हेन्यू, त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणतो आपण, ED. ED मध्ये जर तुम्हाला असिस्टंट सेक्शन एन्फोर्समेंट ऑफिसर व्हायचं असेल तर तुम्हाला हीच परीक्षा द्यावी लागते. ओके. आणि एकच परीक्षा आहे रे, दुसऱ्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत का? पोस्ट खूप मस्त आहेत. ओके. त्यानंतर सब इन्स्पेक्टर इन सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, याला शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणतात, CBI. ज्याचा डायरेक्ट कनेक्शन PMO सोबत आहे, कोणाचे हातात नाही, अंडर PMO, बरोबर आहे. CBI मध्ये ऍज अ तुम्हाला इन्स्पेक्टर व्हायचं असेल, PSI करणार आहे, मी डायव्हर्ट करत नाहीये, पण CBI मध्ये जर इन्स्पेक्टर व्हायचं असेल तर तुम्हाला ही परीक्षा द्यावी लागेल. त्यानंतर इन्स्पेक्टर ऑफ पोस्ट, सगळ्या ठिकाणी पोस्ट असतात. सेंट्रल पोस्टला काय असतो, इन्स्पेक्टर असतो, म्हणजे डिस्ट्रिक्ट पोस्टला इन्स्पेक्टर असतो, त्या ठिकाणी सुद्धा तुमचं पोस्टिंग होऊ शकतं. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात पोस्ट आहे, प्रत्येक डिस्ट्रिक्ट पोस्टला इन्स्पेक्टर म्हणून वॅकन्सीज आहेत. त्यानंतर इन्स्पेक्टर बघा रे कशात आहे, सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, म्हणजे नार्कोटिक्स मध्ये सगळ्यात मोठं नाव तुम्ही गाजलं मागं एका प्रकरणामध्ये, त्याच्यामध्ये जर तुम्हाला इन्स्पेक्टर व्हायचं असेल नार्कोटिक्स मध्ये, बरोबर आहे, तर तुम्हाला हीच एक्झाम द्यावी लागेल. आफ्टर दॅट पोस्ट फक्त ऐका, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, मिनिस्ट्री और ऑर्गनायझेशन, एनी, बरोबर आहे. त्यानंतर डिव्हिजनल सब इन्स्पेक्टर, बघा हा सब इन्स्पेक्टरची पोस्ट आहे, पण याची सॅलरी नियर अबाउट ग्रुप बी च्या वर आहे. ग्रुप सी ची पोस्ट आहे, बरोबर, ग्रुप बी चीच पोस्ट आहे, पण सॅलरी सगळ्यात जास्त कशाची म्हणता येईल तर या सब इन्स्पेक्टरची आहे. इन्स्पेक्टर नसताना सुद्धा, पण तो कुठे आहे सब इन्स्पेक्टर हे महत्वाचं आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, जेव्हा टेररिस्ट अटॅक होतात किंवा खूप रेअर कंडिशनचा क्राईम होतो तेव्हा CBI जात नाही ना, कोणी जात नाही, तेव्हा NIA ची टीम जात असते.
बरोबर. ते इन्व्हेस्टिगेशन करायला NIA ची टीम जात असते, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीची टीम जात असते. त्याच्यामध्ये ॲज अ सब इन्स्पेक्टर व्हायचं असेल तुम्हाला तर हीच परीक्षा द्यावी लागेल. त्यानंतर ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर, सब इन्स्पेक्टर ऑफ ज्युनियर इंटेलिजन्स ऑन नार्कोटिक्स कंट्रोल बोर्ड, बरोबर आहे, MAH, बरोबर. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, त्याच्यामध्ये पण ड्रग्स पकडण्यासाठी जर व्हायचं असेल तुम्हाला, त्या पोस्टसाठी जायचं असेल तर हीच परीक्षा द्यावी लागेल. अशा खूप साऱ्या पोस्ट याच्यामध्ये आहेत. स्टॅटिस्टिक इन्व्हेस्टिगेटर आहे, सुपरिटेंडंट आहे, CBDT डायरेक्ट ॲक्सेस सेक्शन हेड आहेत. खूप क्रीम मस्त मस्त पोस्ट आहेत, बरोबर. अशा किती पोस्ट आहेत सगळ्या? तर 40 पोस्ट आहेत. या सगळ्या किती आहेत? जर तुम्ही व्हेरीफाय केलं, पूर्ण नोटिफिकेशन व्हेरीफाय केलं तर सगळ्या 40 पोस्ट आहेत. पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, हे जॉब प्रत्येक पोस्टात आहेत, बरोबर. याला तालुका लेवलच्या पोस्टात पोस्टल असिस्टंट सॉर्टिंग असं तुम्हाला तुमचं घर सोडून जायची पण गरज नाही लागणार, अशी जॉब आहे. आणि एकदा जॉब लागला की जास्तीत जास्त एक पोस्ट काय होतं? इंटरचेंज होतं. 15-15 वर्षांनी काय होतात? बदल्या होतात. म्हणजे जास्त काही ताण पण घ्यायचं काम नाहीये. आणि वन ऑफ द बेस्ट पोस्ट आहेत त्या. त्या सगळ्या पोस्ट होत्या. आता पाहूया कोण देऊ शकतं परीक्षा. 18 ते 27 पर्यंत काही जणांचे तिकडे एज लिमिट दिल्या होत्या, त्या 18 ते 27. त्यांचं वय काय असावं ओपन असेल तर, बरं का. 2/8/1999 ते किती 1/8/2008 पर्यंत, या पद्धतीने सगळ्यांचे क्रायटेरिया दिलेले आहेत. पाहून घ्या, डिटेलमध्ये व्हिडिओ पाहून घ्या. वाटलंच तर पॉज करा व्हिडिओला आणि पहा तुमचं एज कुठल्या क्रायटेरियामध्ये बसतंय. क्लिअर आहे? पाहूया पुढचा पॉइंट. एज रिलॅक्सेशन. जर ओपन असाल तर काहीच रिलॅक्सेशन नाहीये. OBC असाल तर 3 वर्षाचं रिलॅक्सेशन, SC/ST असाल तर 5 वर्षाचं, PWD एक्स सर्व्हिसमॅन ॲज पर द रूल PWD 10 वर्षाचं रिलॅक्सेशन असेल. खूप सारे नॉर्म्स आहेत. तुम्हाला त्यासाठी 132 पानाचं काय नोटिफिकेशन आहे. आपल्या नॉर्म्स, त्याच्यापेक्षा वेगळं काय असेल तर तुम्हाला तिथं डिटेल तुमच्या त्या कंडिशन बद्दल व्यवस्थित माहिती तिथं भेटेल. बघा, एज्युकेशन क्वालिफिकेशन 1 ऑगस्ट 2026 पर्यंत काय असलं पाहिजे? त्याच्या 1 ऑगस्ट 2026 पर्यंत त्याच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, बॅचलर डिग्री किंवा तिच्या समतुल्य असणे आवश्यक आहे. समतुल्य काही डिग्री असेल तर असणं आवश्यक. त्याला गव्हर्नमेंटची मान्यता असली पाहिजे. फिनिश. अंतिम वर्षात शिकणारे तात्पुरत्या स्वरूपात, प्रोव्हिजनल स्वरूपात अर्ज करू शकतात, परंतु अंतिम तारखेला, कट ऑफ डेटला, म्हणजे कुठल्या कट ऑफ डेटला? कशाच्या? मेन्सच्या कट ऑफ डेट पर्यंत. लास्ट कट ऑफ म्हणजे डिसेंबर, बरोबर. तोपर्यंत तुमची यांनी आपली पदवी सादर करणे बंधनकारक राहील. लास्ट इयर वाले अप्लाय करू शकतात, बिनधास्त करा, बरोबर. म्हणजे ज्यांचं लास्ट इयर संपलंय, बरं का, आता संपत आलं, त्यांनी सुरू झालंय त्यांनी करू नका. आता लास्ट इयरला आलोय सर, आता अप्लाय करतो. डिसेंबरमध्ये कसं भेटेल तुला? काही नाही भेटणार काही, बरोबर. त्यानंतर कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, ज्युनियर स्टॅटिस्टिक जर असेल तुमचं. आता बघा, इथं स्पेशल क्वालिफिकेशन सुरू होतं. काही पोस्टसाठी स्पेशल क्वालिफिकेशन आहे. ज्युनियर स्टॅटिस्टिक ऑफिसर 12वीच्या पातळीवर गणितात किमान 60% मार्क पाहिजेत. आणि पदवी किंवा सांख्यिकी, स्टॅटिस्टिक, सांख्यिकी म्हणजे काय? स्टॅटिस्टिक हा विषय घेऊन एका तरी वर्षाला हा विषय पाहिजे पदवीला, बरोबर. 60% गणितात आणि पदवीला स्टॅटिस्टिक. आता जनगणनेचे कामं होत आहेत, त्या लोकांमध्ये यांचं काम फार मोठं असतं, स्टॅटिस्टिक ऑफिसरचं, बरोबर. ते सगळा डेटा कोलॅब करून काय करतात? जनगणना कंप्लीट करत असतात. त्यानंतर सांख्यिकी अन्वेषण ग्रेड 2, स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड 2, त्याच्यामध्ये पण काय? सांख्यिकी, गणित, अर्थशास्त्र, डेमोग्राफी असे वेगवेगळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कोणत्याही एका विषयात पदवी पाहिजे दिलेल्या याच्यापैकी. जे यांचं असेल स्टॅटिस्टिक इन्व्हेस्टिगेशनसाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता? या पदवीबद्दल बघू शकता. तुमची जर पदवी याच्यात असेल तर तुम्ही त्याला बिंदास अप्लाय करा त्या पोस्टसाठी. आपलं त्याच्यानंतर सहाय्यक लेखापरीक्षक, लेखा अधिकारी, असिस्टंट ऑडिट आणि अकाउंट ऑफिसर, जे पहिल्या 3-4 पोस्ट होत्या त्याच्यासाठीच बोलतोय. बघा, CA, CMA सगळ्या या पोस्ट दिलेल्या आहेत, बरोबर आहे. त्यानुसार पात्रता असली पाहिजे. यापैकी कुठलीही एक, कोणत्याही एका शाखेतील पदवी पाहिजे. जे पण आहे त्याच्यातलं एक पाहिजे फक्त. ओके, असेल तर तुम्ही बहुतांश पदासाठी पात्र आहात, सगळ्या पदासाठी पात्र आहात, बरोबर. आता अर्ज करताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहे? पहिल्यांदाच लिहून ठेवा. कुठल्याही नोटिफिकेशन मध्ये दिलेलं नाही, सगळ्यांनी बोबाटा केलाय, काय आलंय काय गेलंय. अर्ज करताना पहिल्यांदा जर भरत असाल तर पहिल्यांदा तुमच्याकडे हे डॉक्युमेंट काय करा? जपून ठेवा. 10वीचे प्रमाणपत्र असलं पाहिजे तुमच्याकडे. सर्टिफिकेट म्हणतोय मी, सनद म्हणतो आपण त्याला.
बरोबर आहे, सर्टिफिकेट सनद. त्यानंतर 12वीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्रक, मार्कशीट आणि सर्टिफिकेट दोन पण तुमच्या समोर पाहिजे. पदवीचे प्रमाणपत्र, तात्पुरते प्रमाणपत्र, अंतिम वर्षाचे गुणपत्रक, ग्रॅज्युएशन डिग्री सर्टिफिकेट असेल तर ठीकच आहे, नाहीतर अप्लाय प्रोव्हिजनल सर्टिफिकेट म्हणून करू शकता तुम्ही. फायनल इयर मार्कशीट नसेल तर ते प्रोव्हिजनल पण करू शकता. आधार कार्ड ठेवा स्वतःचं. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये लागू असले SC ST OBC नॉन क्रिमिलियर EWS, आता हे सगळेच्या सगळे सेंट्रल लेवलचे पाहिजेत, स्टेट लेवलचे नाही. हे सगळेच्या सगळे सेंट्रल लेवलचे पाहिजेत. लक्षात ठेवा, सेंट्रल लेवलचं वेगळं सर्टिफिकेट असतात आणि स्टेट लेवलचे वेगळे असतात. दोन्हीची गफलत करू नका. तुम्ही सेंट्रल लेवलचं काढलं असेल तर स्टेट लेवलचं काढलं असेल तर सेंट्रल लेवलचं वेगळं काढावं लागेल. भरायचा 1 महिना फॉर्म आहे आपल्याला, काढून ठेवा. बरोबर. दिव्यांग प्रमाणपत्र असेल तर ते पण सेंट्रल लेवलचंच लागेल. माजी सैनिक डिस्चार्ज बुक वगैरे, ताजा लाईव्ह फोटो. आता तुमचा ना फॉर्म भरताना कॅप्चर केला जातो फोटो, स्वतःचा फोटो कॅप्चर केला जातो. मुलं असतील तर व्यवस्थित शेविंग वगैरे करा. बरोबर आहे, मुलं असतील तर व्यवस्थित शेविंग वगैरे करा. फोटोमध्ये टोपी वगैरे काही चालत नाही, चष्मा टोपी काही चालत नाही. कान समोर आले पाहिजे, व्हाईट बॅकग्राऊंड पाहिजे, असे खूप सारे नियम आहेत. मी तुम्हाला सांगतो बेसिकली काय, व्हाईट बॅकग्राऊंड पाहिजे, कान दिसले पाहिजे, पासपोर्ट कॉन्सेप्ट फोटो काढायचा आहे, स्वतःचा सेल्फी काढायचा आहे तिथं. बरोबर आहे, स्वतःचा सेल्फी काढायचा त्या पद्धतीने काढायचा आहे. लाईव्ह फोटो घेतला जाईल. स्वाक्षरीची तुम्हाला काय करावं लागेल, JPG फॉर्मॅटमध्ये तुमची साईन तयार ठेवावी लागेल. JPG फॉर्मॅटमध्ये काय असेल ते 10 ते 20 KB चा त्याचं काय असलं पाहिजे, साईज असलं पाहिजे. बरोबर, आकार असला पाहिजे त्याची. हे किती साईज, किती 10 ते 20 KB. आणि ऍक्च्युअल ते अशी लेंथ मध्ये साईज किती, 6 सेंटीमीटर आणि 2 सेंटीमीटर याच प्रमाणात पाहिजे. ती 6/2 सेंटीमीटरच्या प्रमाणात पाहिजे. तशी साईन करायची, स्कॅन करायची, फोटो काढायचा, स्कॅन करायचा आणि त्याचं तेवढी साईज झाली पाहिजे असं म्हणताय, तरच अपलोड होईल, नाही तर अपलोड होणार नाही. सगळ्या तयाऱ्या करून ठेवा फॉर्म भरण्याच्या आधी. बरोबर. चालू ईमेल आयडी, चालू मोबाईल नंबर पाहिजे. माय SSC ऍपवर तुम्हाला हे सगळं भरायचं आहे. बरोबर. अर्ज ऑनलाईन कसा करायचा, SSCच्या वेबसाईटवर पण जाऊ शकता तुम्ही, किंवा प्ले स्टोअर वरून माय SSC ऍप पण डाउनलोड करू शकता. हे ऍपनी करा, थोडंसं सोपं जाईल. तुमचा डेटा तुमच्यापाशी राहतो. ऍपनीच करा, माझं तर सजेशन राहील तुम्हाला, ऍपनी करा, डेटा राहील. पोर्टलला उपलब्ध करा, लिंक करा, वन टाइम रजिस्ट्रेशन करा. वन टाइम रजिस्ट्रेशनला सगळ्या काही लिंक दिल्या असतात. आधार व्हेरिफिकेशन करा, बायोमेट्रिक झालं, लॉग इन करा. SSC CGL साठी अर्ज उघडा. अर्ज उघडला तुम्ही, ते पहिली प्रोसिजर तुम्हाला माहिती आहे कशी करायची. तुम्ही तिथं स्टेप बाय स्टेप गेलात की तुमची प्रोसिजर इझी होईल. तुम्हाला जसं तो सांगतोय इन्स्ट्रक्शन त्या पद्धतीने करत राहा. त्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचंय, वापस लॉग आउट होऊन लॉग इन करायचंय. 2026चा फॉर्म उघडायचा, SSC CGLचा क्लिक करायचा आहे. पोर्टलद्वारे तुमचा लाईव्ह थेट फोटो काढायचा. आता फक्त फोटो काढायचा आहे. ओके, फोटो काढला की काय होत आहे, तुमच्या स्वाक्षरी अपलोड करायची. जे काय केले असेल, जर आधी केलेला असेल, फॉर्म भरला असेल तर हे करायची गरज नाहीये. ओके. तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, कोणत्या क्षेत्रात, रिजन मध्ये प्राधान्यक्रम दिलेला आहे, 3 परीक्षा केंद्र. आता रिजन मध्ये काय, तुम्ही WR, तुम्ही महाराष्ट्रासाठी जर काम करत असाल, महाराष्ट्रासाठी करायचं असेल तर वेस्टर्न रिजन साठी भरायचा फॉर्म. बरोबर, वेस्टर्न रिजन साठी भरायचा, म्हणजे तुम्हाला तिथं प्रेफरन्स देता येतो. म्हणजे पुढचा प्रेफरन्स तुम्हाला आधीच देऊन ठेवायचा, कुठल्या रिजन मध्ये काम करायचं आहे. वेस्टर्न रिजन मध्ये महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक, मध्य प्रदेशचा काही भाग येतो. बरोबर, तिथं तुम्हाला कन्सिडर करता येईल. लागू असल्यास भीम, UPI, नेट बँकिंग, मॅस्ट्रो, डेबिट कार्ड वापरून अर्ज शुल्क भरायचंय. नाहीतर शुल्क भरून टाकलं नंतर काय करायचं, सबमिट करा. तुमच्या रेकॉर्डसाठी माहितीची एक प्रत काय करून घ्या, सेव्ह करून घ्या. प्रिंट काय करून घ्या, प्रिंट पण तर PDF मध्ये कन्वर्ट होते, ती सेव्ह करून घ्या. बरोबर आहे. त्याच्यानंतर अर्जामध्ये चुका दुरुस्त करा. काही चुका दुरुस्त झाल्या असतील तर तुम्हाला जसं सांगितलंय 29 ते 1 जुलै पर्यंत या काळात तुम्हाला दुरुस्ती खिडकी उघडी केली असेल. पहिली जर एक दुरुस्ती असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला ₹200 खर्च येईल, आणि जर दुसरी असेल तर त्याला ₹500 खर्च येईल. आता पैसे किती भरायचे ते बघूया. बघा रे, लक्ष द्या. फक्त आणि फक्त किती भरायचे, ₹100 भरायचे. कोणाला ते पण, महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती जमाती सगळ्यांना काय, मी शॉर्ट मध्ये सांगतो, ओपन अँड OBC बॉईजला फोन भर, फक्त फीस भरायची. बरोबर, OBC बॉईजला फीस भरायची, ती पण ₹100 आहे. सगळ्या पोस्टसाठी एकच फीस आहे बरं का, वेगवेगळी भरत बसू नका. एकच फीस आहे, एकच परीक्षा होती, एकच फीस आहे. क्लिअर आहे. आता हे झालं सगळं. आफ्टर दॅट आता येऊया स्कीम ऑफ एक्झामिनेशन. आतापर्यंत स्वप्न बघितलं ना, इन्कम टॅक्स हे ते, त्यासाठी मेहनत करावी लागेल.
आता मेहनत काय, तर त्याचे परीक्षा कशी असेल, परीक्षा कशी असेल याचा व्यवस्थित अभ्यास करू. बघा रे, आता याच्यामध्ये मागच्या वर्षी काय झालं आणि या वर्षी आपल्याला आपल्यासाठी काय चांगलं झालं हे बघा. स्कीम ऑफ एक्झामिनेशन टियर 1 म्हणजे एकच परीक्षा, पहिली परीक्षा. 2 परीक्षा होतात, नो इंटरव्ह्यू काहीच. स्कीम ऑफ एक्झामिनेशन टियर 1 काय, याच्यामध्ये जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग म्हणजे काय रे, बुद्धिमत्ता चाचणी आहे. बुद्धिमत्ता चाचणी आहे. किती मार्काला? 50 मार्काला. क्वेश्चन किती? 25. त्याचप्रमाणे जनरल अवेअरनेस आपलं जीएस आहे, बरोबर आहे. 25 क्वेश्चन 50 मार्काला, म्हणजे एक क्वेश्चन 2 मार्काला. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड 25 क्वेश्चन 50 मार्काला आणि इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन 25 क्वेश्चन 50 मार्काला. आता तुम्हाला एक गंमत सांगतो, याच्या आधी ना हे 100 क्वेश्चन 60 मिनिटात तुम्हाला कसेही सोडवा, काही इश्यू नव्हता. 100 क्वेश्चन 60 मिनिटात कसेही सोडवा, काहीच इश्यू नव्हता. पण आता या वर्षी एसएससीनं काय चेंज केलं बघा. काय होत होतं, एक ऑब्झर्वेशन होतं, नॉर्थकडे मॅथ आणि रिझनिंग याला खूप व्हॅल्यू दिल्या गेली, खूप सारे क्लासेस मोठे झाले आणि त्यांनी मॅथ आणि रिझनिंग मध्ये पोरांना पक्क केलं. आपले त्या पद्धतीनं महाराष्ट्र साईडचे, गोवा, नंतर राजस्थान पर्यंत पण आले, मध्य प्रदेशच्या काही इकडच्या साईडचे आणि खालचे राज्य सगळे, बरोबर. हे एवढं या परीक्षेला कावर भाव देत नव्हते, मॅथ, टीचर आणि अवेलेबिलिटी. ओके, टीचर आणि अवेलेबिलिटी. त्यानंतरचा त्यांचा मायनस पॉईंट होता, काय होता, इंग्लिश. त्यानंतरचा त्यांचा मायनस पॉईंट काय होता, इंग्लिश. आता हा इंग्लिश मायनस पॉईंट नॉर्थवाल्याचा आहे, आपल्या इथं तो प्लस पॉईंट आहे. साऊथ साठी आणि आपल्यासाठी तो प्लस पॉईंट आहे, कारण की आपलं इंग्लिश नॉर्थवाल्यापेक्षा खूप चांगलं आहे. मी ऑनलाईन बोलतोय, खूप चांगलं आहे, बरोबर. एज्युकेशन सिस्टीम नुसार इथलं इंग्लिश खूप चांगलं आहे, डेव्हलप झालेलं आहे आपल्या इथल्या पोरांचं. प्रश्न येत होता फक्त मॅथमॅटिक्सचा, तो पण आता आयोगाने थोडासा सॉल्व्ह केलेला आहे. काय केलंय, सेक्शनल टायमिंग लावलाय. जनरल इंटेलिजन्स हे 25 क्वेश्चन तुम्हाला 15 मिनिटात सोडवायचे. जेव्हा 15 मिनिटं पहिले संपतील तेव्हा हे सेक्शन ऑटोमॅटिकली बंद होईल. त्याच्यानंतर जनरल अवेअरनेस हे 25 क्वेश्चन 15 मिनिटातच सोडवायचे, संपलं, बंद. नंतर हे 25 क्वेश्चन 15 मिनिटातच सोडवायचे. आता इथं शहाणपणा जमणारच नाहीये. मी फक्त मॅथला स्ट्रेच करतो, बाकी सगळ्याचा अभ्यास कव्हर करतो आणि मी मॅथमध्ये जास्त घेऊन सगळ्याच्या पुढे जातो, असं जमणारच नाही. 15 मिनिटात जास्तीत जास्त किती करू शकतो कोणी, तेवढे करा. जे कव्हर करायचं आता, आधी याची लेवल फार हार्ड होते, कारण की पोरं काय करत होती, 35 मिनिटं मॅथसाठी ठेवत होती, बाकीच्या 25 मिनिटात बाकीचे 3 सब्जेक्ट करत होते, तर फक्त मॅथ करायची. त्याच्यामुळे कॉम्पिटिशन मॅथला जास्त होतं आणि स्ट्रेच केल्यामुळे तिथं रिझल्ट पण काय होत होते, तुमचे स्कोर बघितले, हायस्ट स्कोर 200 आउट ऑफ 200 होते. आता तो राहणार नाहीये, आता सगळंच एकाच लेवलचं केलेलं आहे. इंग्लिश फार सोपं येत होतं आधी, आता इंग्लिश पण टफ केलेलं आहे. मागच्या वर्षीचे या वर्षीचे सीपीओचे पेपर जर बघितले तुम्ही, जे देत आहेत त्यांना माहिती आहे, सीपीओचे पेपर जर बघितले तर इंग्लिश यावेळेस पण टफ होतं. आता त्यांनी काय केलंय, इव्हन ऑड गोष्टी ठेवल्याच नाही आयोगाने. या गोष्टीबद्दल मी आयोगाचे धन्यवाद मानतो, स्टाफ सिलेक्शन कमिशनचे. त्यांनी सगळ्याला आता समान चान्सेस दिले. महाराष्ट्रातल्या पोरांना, सगळ्या खालच्या पोरांना, सगळ्यांना एका लेवलला आणून ठेवलं, बरोबर. आता काय तुमच्या प्रिपरेशनची गरज आहे, फक्त या सगळ्या गोष्टी एकत्र केल्या आणि सगळ्याला सेक्शनल टायमिंग ठेवला. बरं, असं करून याच्यामध्ये काय फक्त क्वालिफाईंग बेसिस आहे, याच्यामध्ये 25% काय निगेटिव्ह मार्किंग आहे. 4 चुकले तर 1 आणखी चुकेल, या पद्धतीनं 0.50 मार्क कट होतील तुमचे. 2 मार्काचा प्रश्न आहे याच्यामुळं, बरोबर. तर कन्सेप्ट समजून घ्या, निगेटिव्ह मार्किंग आहे. मग याचा स्कोर काय होणार, याचा स्कोर फक्त क्वालिफाय असणार आहे. तुम्ही सेकंड परीक्षेला आपल्या जसं कंबाईन मध्ये प्रीचा स्कोर काय असतो, क्वालिफाईंग असतो, तसं परीक्षेला कॅपेबल आहात का नाही हे बघण्यासाठीच चाळणी परीक्षा म्हणजे इथं ही प्री आहे. आधी याचं एकत्र होत होतं, याचा स्कोर धरत होते. आता बघा, आता जी 4 सब्जेक्ट प्रीला होती, म्हणजे टियर 1 ला होती, तीच 4 सब्जेक्ट पुन्हा कशाला आहेत, टियर 2 ला पण आहेत. आपण त्याला काय म्हणूया, आपल्या भाषेत मेन्स म्हणूया. याला याचं काय म्हणतात, एसएससी मध्ये टियर 2 म्हणतात. अंडरस्टँडिंग साठी याला मेन्स म्हणूया. बघा इथे काय सेक्शन वाईज, टियर वाईज, पेपर वाईज इथं सगळं दिलेलं. मी शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो. इथं सेशन, पहिलं सेशन असेल तुमचं मॅथ आणि रिझनिंगचं. आधी याचं सेशन एकत्र व्हायचं, 30 क्वेश्चन मॅथ्सचे, 30 क्वेश्चन रिझनिंगचे, सगळे मिळून 60 क्वेश्चन असायचे आणि
किती मिनिटाचा टायमिंग असायचा? 60 मिनिटाचा टायमिंग असायचा. 180 मार्क म्हणजे एका क्वेश्चनला किती मार्क आहेत? 3 मार्क आहेत. 180 मार्काचं सेशन असायचं. मार्काचं सोडून द्या, काही कन्सर्नच नाही आपल्याला, आधी क्वेश्चनवरच लक्ष देऊ. ती 60 क्वेश्चन तुम्हाला एका तासात म्हणजे 60 मिनिटात सोडवायचे होते. आधी असं होतं की 1 तास दिला जायचा, त्याच्यामध्ये मॅथ अँड रिझनिंग सोबत सोडवा. यावेळेस त्यांनी आणखी चेंज केला. त्याच्यामध्ये त्यांनी 30 मिनिट फॉर इच सब्जेक्ट ठेवलं. म्हणजे मॅथ्ससाठी 30च मिनिट भेटणार आहेत आणि रिझनिंगसाठी 30 मिनिट. याच्यात पोरं काय करायची? आधी रिझनिंगचा टायमिंग युटिलाइज करायची. 15 मिनिटात रिझनिंगचा पेपर संपवायचा. 30 प्रश्न 45 मिनिटं, आरामशीर मार्क पडत होते. आता इथं काय केलं? कट केलं, समप्रमाणावर आणलं. सगळ्या विषयाला सेम वेटेज द्या. आता मॅथचा पेपर सोपा येईल, हरकत नाही, पण रिझनिंगचं कॅपॅसिटी इथं काय व्हायला जाईल? वाढून जाईल. रिझनिंगची लेवल इथं वाढून जाईल. कॉन्सेप्ट क्लिअर केला इथं. आता याच पद्धतीने हे पहिलं सेशन झालं, 1 तासाचं सेशन झालं की लगेच सेकंड सेशन सुरू होईल. सेकंड सेशन मध्ये काय रे? सेशन 2. त्याच्यामध्ये इंग्लिश आणि जीएस आहे. इंग्लिश आणि जीएस आहे. 45 क्वेश्चन इंग्लिशचे आहेत आणि जीएसचे 25 क्वेश्चन आहेत. सगळे मिळून किती आहेत? 70 क्वेश्चन आहेत. आता 70 क्वेश्चनला, प्रत्येक क्वेश्चनला 3 मार्क आहेत. 210 मार्काचं हे सेशन राहील. बरोबर आहे. आता याच्यात पण काय रे? इंग्लिशला 40 मिनिटं दिली आहेत आणि जनरल अवेअरनेसला 20 मिनिटं दिली आहेत. 40 मिनिटानंतर इंग्लिश बंद होईल, त्याच्यानंतर 20 मिनिटानंतर जनरल अवेअरनेस बंद होईल. परीक्षा संपतीये का? नाही संपत आहे. ऐका पुढे काय होत आहे. त्याच्यानंतर कम्प्युटर नॉलेजचं 20 मार्काचं 15 मिनिटाचं, 20 क्वेश्चनचं 15 मिनिटाचं सेशन आणखी सुरू होईल. हे 15 मिनिटाचं सेशन मध्ये तुम्हाला 20 क्वेश्चन सोडवायचे, 60 मार्काचे असतील, म्हणजे एक क्वेश्चन 3 मार्काचा असेल. आफ्टर दॅट ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय केलाय, जर तुम्ही डेटा एंट्रीसाठीच्या काही पोस्ट असतील तर त्या सगळ्या पोस्टसाठी तुम्हाला डेटा एंट्री ऑफिसर तिथंच लगेच एकदा पुन्हा लॉग इन करून डेटा एंट्रीची पण टेस्ट द्यायची आहे. डेटा एंट्रीची टेस्ट कितीची असेल? 15 मिनिटाची असेल. डीईएसटी इथे एसएससी तुमचे सर्टिफिकेट पाहत नाही. तुमचं टायपिंग झालंय का नाही झालंय, मराठी 70-60 झालं, 30-40 झालंय, इंग्लिश 30-40 झालंय, असं काही पाहत नाही. तुमच्या सर्टिफिकेटवर त्याला विश्वासच नाही. बस टाईप कर आणि दाखव. बरोबर. ती 15 मिनिटाची टेस्ट होईल. एक पॅरा दिला जाईल तुम्हाला. ओके, ती 15 मिनिटाची डेटा एंट्री टेस्ट होईल. त्याच्यानंतर जर तुम्ही स्टॅटिस्टिक इन्व्हेस्टिगेटर वगैरे स्टॅटिस्टिक या सब्जेक्टसाठी जे 2 पोस्टसाठी जे इसेन्शियल क्वालिफिकेशन वेगळं होतं, त्यासाठी अप्लाय केला असेल तर हा पेपर असेल. 100 क्वेश्चनचा असेल. 2 मार्काला एक क्वेश्चन, 200 मार्क असतील आणि 2 तासाचा पेपर असेल. आणि जनरल स्टडीज, फायनान्स आणि इकॉनॉमिक्स म्हणजे ऑडिट ऑफिसर, अकाउंट ऑफिसरसाठी अप्लाय केला असेल. बाकीच्या त्या 3 पोस्ट सोडल्या, 4 पोस्ट सोडल्या सगळ्या, तर बाकीच्या पूर्ण 35 पोस्टसाठी एकच क्रायटेरिया आहे, तो म्हणजे ग्रॅज्युएशन. आणि त्या 35 पोस्टसाठी, ते 5 पोस्टसाठीचे हे स्पेशल 2 पेपर होतात. ज्यांना द्यायचे असतील ते देतात मॅक्सिमम पोरं. जर कॉमर्स बॅकग्राऊंडचा असेल तर हे ऑडिटवाला सेपरेट असतो. बरोबर आहे. कॉमर्स बॅकग्राऊंड असेल त्यांच्यासाठी एक थोडंसं असतं. आणि बीएससी स्टॅटिस्टिक वगैरे असतील, डेटा एंट्री, स्टॅटिस्टिक, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं काही असेल तर यांच्यासाठी हे स्टॅटिस्टिकवाले आहेत, त्यांच्यासाठी तो देऊ शकतात. बरोबर आहे. एक सब्जेक्ट असला पाहिजे तसा. आता का द्यायची? आपण का द्यायची? सगळे फायदे तर असतातच. आतापर्यंत गव्हर्नमेंट सर्व्हिसेसचे फायदे आपल्याला माहितीच आहेत. मी काही वेगळं सांगणार नाही. बघा रे, ही सेंट्रल गव्हर्नमेंटची परीक्षा आहे आणि जॉब पण सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे. याच्यात सिक्युरिटी भारी लेवलची आहे. तुम्हाला जॉबवरून कोणी काढू शकत नाही. तुमचं अपॉइंटमेंट एका लेवलच्या कॉन्सेप्टने होतं. त्याचं अपॉइंटमेंट झाल्यानंतर तुमच्या जॉबची सुरक्षा असते. गव्हर्नमेंट जॉब आहे, काढणार नाहीये कोणी, जोपर्यंत तुम्ही काही काळवेर करत नाही तोपर्यंत. आफ्टर दॅट आकर्षक पगार आणि भत्ते. सेंट्रल लेवलचे पगार स्टेट लेवलपेक्षा चांगले असतात, क्लिअरली चांगले असतात. लेवल वाईज बघितलं, ग्रुप बी तर सेंट्रल लेवलचे पगार खूप चांगले आहेत आणि त्याचे पर्क्स पण खूप चांगले आहेत. त्यानंतर कामाचा कमी ताण, उत्तम वर्क लाईफ बॅलन्स. आता मी हे का बरं सांगतो बघा. सिंपलची गोष्ट, माझं एक स्वतःचं कॅल्क्युलेशन आहे. सॅटर्डे संडे जर म्हणलं तर 52 सॅटर्डे आहेत आणि 52 संडे आहेत. किती झाले? 104. तुमच्या पेड लिव्ह जर विचार केला तर 15 दिवस, मेडिकल लिव्ह विचार केला तर 15 दिवस, किती झाल्या? 30. बरोबर आहे. प्लस त्या लाल तारखा जिथं गव्हर्नमेंटला सुट्टीच असते, असा जर विचार केला तर जास्त नाही, 15च करूया. बरोबर, त्या 15च करूया, 16 करूया, चला 16 करूया लाल तारखा. सगळ्याची जर बेरीज केली 20, 40, 150 दिवस होतात. म्हणजे किती माहितीये का?
30 गुणिले जर 30 भागिले जर केलं तर 5 महिने होतात. 5 महिने. 12 महिन्यातून तुम्हाला 5 महिने सुट्ट्याच आहेत. वर्क लाईफ बॅलन्स. तुम्ही तुमचं जॉब पण व्यवस्थित सांभाळू शकता आणि फॅमिली पण व्यवस्थित सांभाळू शकता. बरोबर आहे. प्रायव्हेट सारखं टेन्शन नाहीये. सॅटर्डे संडे ऑफ आहे. पुन्हा ऑफिस टायमिंग फिक्स आहे. सगळ्या गोष्टी. काही फील्ड जॉब सोडले. NIA झालं, IB झालं, CBI झालं, नार्कोटिक्स झालं. असे काही फील्ड जॉब सोडले, पण त्याच्यामध्ये रिस्पेक्ट पण तेवढी आहे. कोणाला जर सांगितलं तुम्ही मी CBI मध्ये इन्स्पेक्टर आहे किंवा मी इन्स्पेक्टर इन इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे. जिथं पैसा येतो, पॉवर येतं, तिथं रिस्पेक्ट खूप मोठ्या प्रमाणात भेटते. त्यानंतर समाजात प्रतिष्ठा आणि आदर. त्यानंतर मुलाखत नावाची गोष्टच नाहीये कुठे. नो इंटरव्ह्यू. 2014ला सगळे इंटरव्ह्यू कॅन्सल झाले. आधी इंटरव्ह्यू होते काही पदाला, नंतर कॅन्सल झाले. कुठलाही इंटरव्ह्यू नसणार आहे. म्हणजे कोणी इंटरव्ह्यू घेऊन धांदली करेल असं काही कन्सेप्टच नाहीये. पदोन्नती आणि करिअरची वाढ याच्यामध्ये प्रमोशन थोडेसे फास्ट होतात. कारण की रिटायरमेंट लेवल चांगली आहे आणि प्रमोशनचे लेवल पण फास्ट आहे. म्हणजे जिथं 15-15 वर्ष थांबावं लागतं तिथं 10 वर्ष 8 वर्षात सुद्धा प्रमोशन होण्याचे चान्सेस आहेत. स्टेट लेवलला 10-15 वर्ष थांबावं लागतं. इथं 8 वर्ष 10 वर्षात प्रमोशन होण्याचे चान्सेस आहे. हे तुमच्या कामावर असेल. तुम्ही कसं काम करताय, तुमचं रिप्रेझेंटेशन कसं आहे हे यावर सगळं डिपेंड असेल. ओके. हे सगळं आहे SSC बाबत. शाश्वत तर्फे मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो, मराठी मुलांनी हे फॉर्म भरा. बरोबर आहे. ट्राय करा. एक नवीन पर्याय उपलब्ध करणं गरजेचं आहे आता. ओके. आणि आपण त्याच्यामध्ये पारंगत आहे. SSC साठी शाश्वत लवकरच तुमच्या सोबत येणार आहे. ओके. ही अनाउन्समेंटच समजा. शाश्वत लवकर तुमच्या सोबत SSC साठी येईल. चला धन्यवाद. अशाच व्हिडिओमध्ये भेटत राहू येणाऱ्या काळात.